नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्ली मथुरा रोडमध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. यामध्ये अंतिम तारीख आहे 24 एप्रिल 2025 आणि यासाठी तुम्हाला एक रिटन एक्झाम द्यावी लागेल आणि कॉम्प्युटरची स्टेनोग्राफीची एक टेस्ट द्यावी लागेल. सो हार्ड कॉपी जे आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे सबमिट करता येणार नाहीत, कारण ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. सो या परीक्षेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच रोजगार कट्टा या चॅनलची लिंक तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. यानंतर CSIRच्या अंतर्गत न्यू दिल्लीमध्ये रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये काही जागा आहेत. त्या जागांचा तपशील तुम्हाला खालीलप्रमाणे देण्यात येणार आहे. पहिली पोस्ट आहे ज्युनियर सेक्रेटरिस्ट असिस्टंट. यासाठी एकूण 177 जागा अलाउट केलेल्या आहेत आणि ही ग्रुप Cची पोस्ट आहे, नॉन गॅजेटेड. याचं पे लेवल 2 आहे. 19,900 ते 63,200 इतकं तुम्हाला मानधन देण्यात येईल आणि याकरता 12वी पास असणं आवश्यक आहे आणि वयोमर्यादा जी आहे ते 28 वर्षांपर्यंत असणार आहे. दुसरा आहे ज्युनियर स्टेनोग्राफी. वॅकन्सी कोड त्याचा आहे, एकूण जागा त्याच्या 32 आहेत आणि याकरता ग्रुप Cचं लेवल 4चं वेतन तुम्हाला देण्यात येईल 25,500 ते 81,100. याकरता 10वी आणि 12वी पास असणं आवश्यक आहे आणि याकरता 27 वर्षापेक्षा जास्त एज लिमिट नसलं पाहिजे. आणि यामध्ये जे हेडक्वार्टर्स आहेत, हेडक्वार्टर्सच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. याकरता कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा अलाउट केलेल्या आहेत त्याची सगळी सविस्तर माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. याचे डेसिग्नेशन जे आहे ते ज्युनियर स्टेनोग्राफर आहे, ज्युनियर सेक्रेटरिस्ट असिस्टंट असं असणार आहे. आणि याची एकूण फी जी ॲप्लिकेशनची आहे ते 500 रुपये आहे. अनरिझर्व OBCसाठी आणि वुमेन SC ST आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी कोणत्या प्रकारची फी आकारली जाणार नाही. यासाठी एज लिमिट जी आहे ते एज लिमिट SC STसाठी 5 वर्षाची सूट आहे, तसेच OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे. असं एज रिलॅक्सेशन तुम्हाला देण्यात येईल आणि याकरता व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट तुम्हाला जोडणं आवश्यक आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन जे OMR आन्सर शीटवरती होणार आहे. याच्यामध्ये 12वी पर्यंतचे प्रश्न विचारले जातील, 200 प्रश्न असतील आणि एकूण 2 तास 40 मिनटं अलाउट केली जातील. यामध्ये जनरल नॉलेज, जनरल अवेअरनेस, कॉम्प्युटर अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह रीडिंग, इंग्लिश, हिंदी हे असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील आणि यामध्ये जो कोणी उत्तीर्ण होईल त्यासाठी फायनल राऊंडला सिलेक्शन करण्यात येईल. मेंटल ॲबिलिटीज टेस्ट होईल, जनरल अवेअरनेस टेस्ट होईल आणि याच्यामध्ये एक मेरिट लिस्ट लागेल आणि मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन याच्यामध्ये होईल. ते म्हणजे एक्झामिनेशन सेंटर जे आहे ते वेगवेगळ्या सेंटरवरती तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे एक्झामिनेशन सेंटर तुम्ही प्रेफर करू शकता तुमच्या सवडीनुसार. आता याच्यामध्ये जी वेबसाईट ऑफिशियल वेबसाईट www.crridom.gov.in या वेबसाईटवरती तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल. जे डिटेल्स आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये वेबसाईटमध्ये फिल केल्यानंतर तुम्हाला एक हॉल तिकीट जनरेट होईल. व्हॅलिड ID कार्ड घेऊनच तुम्ही एक्झामिनेशन हॉलमध्ये एंटर करायचं आहे आणि याकरता लागणारे जे काही कंडिशन्स आहेत ते अदर कंडिशन्स ह्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेल लिहिलेले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने तुमचं त्याच्यामध्ये सिलेक्शन करण्यात येईल. आतमध्ये एंट्री तुम्हाला त्यानुसार देण्यात येईल. याचे फॉर्म सुरू झालेले आहेत, तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता. याच्यामध्ये हार्ड कॉपी द्यायची नाही, तुम्हाला जे ऑनलाईनच द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची सही, तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, व्हॅलिड डॉक्युमेंट्स सगळे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहेत. नवीन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं, संपूर्ण फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन फी भरायची आहे आणि फायनल सबमिट करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक हॉल तिकीट जनरेट होईल. हॉल तिकीट जनरेट झाल्यानंतर तुम्ही ते हॉल तिकीट घेऊन योग्य त्या ठिकाणी जायचं आहे. याच्यामध्ये बघा तुम्हाला व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. तुम्हाला 2पेक्षा जास्त मुलं नाहीत याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट, तुमचं किती एकूण इन्कम आहे ते तुम्हाला जोडावं लागणार आहे. तुमचं डिसेबिलिटी जर असेल तर डिसेबिलिटी कोणत्या प्रकारची आहे, कशी आहे त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागणार आहे आणि याच्यामध्ये तुमच्या स्वतःचं सेल्फ अटेस्टेड की ही सगळी माहिती बरोबर आहे आणि याच्यामध्ये काही माहिती खोटी आढळून आल्यास माझ्यावर शिक्षा करण्यात यावी असे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये जोडायचे आहेत. आणि यानंतर तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करून हे सगळे डॉक्युमेंट्स त्या ऑनलाईनमध्ये जोडल्यानंतर तुमचं ह्याच्यामध्ये सिलेक्शन होईल. मग यानंतर एक एक्झाम असेल, एक्झामचं हॉल तिकीट येईल, तुम्हाला तिथं एक्झाम फिजिकली जाऊन तुम्हाला तिथं द्यायची आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. नवीन असा चॅनलला रोजगार कट्टा चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.